जय श्री कृष्ण. नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला जावो अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी मनोभावे प्रार्थना करतो. चला तर मग आजच्या या नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, मंगळवारच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्रीने आणि कुमारी कन्येने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नाहीतर पूर्ण जीवनच उद्ध्वस्त होऊ शकते. तुम्ही अनेक संकटात सापडू शकता, जसे की शनिदोष, राहुदोष, पितृदोष किंवा इतर अनेक प्रकारच्या दोषांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भक्तांनो, काहीही झाले तरी चालेल, पण मंगळवारच्या दिवशी ही कामे करण्यापासून खूप दूर राहिले पाहिजे, जी कामे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत माता भगिनींनो. म्हणूनच जर तुम्ही भगवान हनुमानांना मानता तर खऱ्या अंतःकरणाने एकदा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे समजू शकेल की मंगळवारच्या दिवशी काही अशी कामे असतात जी हनुमानजींच्या कृपेनुसार करू नयेत. नाहीतर तुमच्या घरात दुःख, तकलीफ, समस्या, अडचण आणि परेशानी येऊ शकते. म्हणूनच ही कामे करण्यास सक्त मनाई आहे. मंगळवारच्या दिवशी भक्तांनो, ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आणि खास आहे. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्हाला तुमच्या जीवनात कधीही यश मिळणार नाही. कारण हनुमानजींना सर्वात श्रेष्ठ आणि बलशाली देवता म्हटले गेले आहे. म्हणूनच भक्तांनो, मंगळवारचा दिवस खूप खास असतो, अत्यंत चमत्कारिक असतो. या दिवशी कोणतीही चूक विसरूनही करू नये. म्हणूनच भक्तांनो, आजचा हा मंगळवारचा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. मंगळवारच्या दिवशी काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला विसरूनही खायच्या नाहीत, नाहीतर आपले पूर्ण जीवन उद्ध्वस्त होते. भक्तांनो, पूर्ण घर परिवार सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाते. म्हणूनच भक्तांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की माता आणि भगिनींनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मंगळवारच्या दिवशी काही अशी कामे आहेत जी तुम्हाला विसरूनही करायची नाहीत, आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खायच्या नाहीत. सोबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंगळवारच्या दिवशी हनुमानजींना अशी कोणती एक मिठाई आहे जी कधीच अर्पण करू नये. अनेक लोकांना याचे ज्ञान नसते आणि ते हनुमानजींना ती मिठाई अर्पण करतात. म्हणूनच त्यांना जीवनात इतके कष्ट आणि दुःख सोसावे लागते. म्हणूनच भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप खास आहे. आम्ही तुम्हाला सर्व माहिती बारीक-सारीक तपशिलासह सांगणार आहोत. म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला अर्धवटच ज्ञान प्राप्त होईल आणि त्याचे घोर पापही लागू शकते. कारण हनुमानजींचा व्हिडिओ कधीही मध्येच सोडून जाऊ नये. कारण भक्तांनो, हनुमानजींची सर्व देवी देवतांमध्ये एक वेगळी ओळख आहे आणि मंगळवारचा दिवस खूप पवित्र मानला जातो. या दिवशी अशी काही कार्ये असतात जी तुम्हाला विसरूनही करायची नाहीत. आपण सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया. माता आणि भगिनींनो, आज आम्ही या व्हिडिओमध्ये मंगळवारच्या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. खऱ्या अंतःकरणाने कमेंट बॉक्समध्ये जय मंगल देवता, जय हनुमान नक्की लिहा, जेणेकरून तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर हनुमानजींचा आशीर्वाद नेहमी राहील. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की धार्मिक माहिती चॅनल तुम्हाला कधीही चुकीची माहिती देत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक माता भगिनीला या माहितीचा लाभ घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया. भक्तांनो, हनुमानजींना विसरूनही दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवू नका. यामुळे बजरंगबली रुष्ट होतात. हनुमानजींना बुंदी किंवा बेसनच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा हे देवाला खूप प्रिय आहे. मंगळवारच्या दिवशी मांस आणि मदिरा यांचे सेवन करू नये. या दिवशी या गोष्टी निषिद्ध आहेत. या सर्व गोष्टी तामसिक आहेत. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी बजरंगबलीचा उपवास करत असाल तर विसरूनही या दिवशी मिठाचे सेवन करू नका. मंगळवारच्या दिवशी कोणालाही उसने पैसे देऊ नका, कारण या दिवशी दिलेले कर्ज लवकर परत मिळत नाही. त्यामुळे खूप विचार करूनच या दिवशी व्यवहार करा, अन्यथा तो पैसा परत मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. मंगळवारी आपण ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. या दिवशी प्रणय संबंध ठेवू नयेत, कारण हनुमानजींनी आयुष्यभर ब्रह्मचर्याचे पालन केले होते. मंगळवारच्या दिवशी पश्चिम आणि उत्तर दिशेला प्रवास करू नये. जर प्रवास करणे अनिवार्य असेल तर घरातून गूळ खाऊन बाहेर पडावे. या दिवशी शुक्र आणि शनी ग्रहाशी संबंधित कोणतेही काम करू नये. कपडे घालताना लाल किंवा नारिंगी रंगाचे कपडे परिधान करावेत. लक्षात ठेवा, या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका. मंगळवारच्या दिवशी नखे कापू नका, केस कापू नका आणि दाढी सुद्धा करू नका. या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे. तसेच या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, कारण मंगळवारी जर तुम्ही मंगल कार्य केले नाही तर आयुष्यभर भांडण तंट्यात अडकून पश्चात्ताप करावा लागू शकतो. चला आता जाणून घेऊया हनुमानजींना काय अर्पण करावे आणि काय करू नये. हनुमानजींच्या पूजेत अनेकदा गुळ फुटाण्याचा प्रसाद चढवला जातो. हा मंगळ ग्रहाचा उपाय देखील आहे. यामुळे मंगल दोषातून मुक्ती मिळते. प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींना गुळ फुटाणे अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आनंद वाढतो. हिंदू धर्मात नारळ अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे.
पण हनुमानजींना नारळ अर्पण करताना त्यावर सिंदूर लावून आणि कलावा लाल धागा बांधून तो अर्पण करावा. असे केल्याने आर्थिक टंचाई आणि गरिबीपासून सुटका मिळते. जर तुमच्या आयुष्यात एखादे मोठे संकट असेल तर विडा पान हनुमानजींना अर्पण करा. रसाळ बनारसी विडा अर्पण केल्याने बिघडलेली कामे मार्गी लागतात अशी मान्यता आहे. हनुमानजींना इमरती सुद्धा खूप प्रिय आहे. जो व्यक्ती मंगळवारी इमरतीचा भोग लावतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच हनुमानजींना केसर भात अत्यंत प्रिय आहे. मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी उज्जैनमध्ये मंगलनाथावर केसर भात चढवण्याची परंपरा आहे. मंगळवारच्या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणे टाळावे. जसे की काचेचे सामान खरेदी करू नये, यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे देखील टाळावे. त्याऐवजी लाल रंग शुभ मानला जातो. महिलांनी मंगळवारी शृंगाराचे सामान खरेदी करू नये, कारण यामुळे वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. शृंगाराच्या सामानासाठी सोमवार आणि शुक्रवार सर्वोत्तम आहेत. बाहेरून दुधाचे पदार्थ जसे की मिठाई, बर्फी खरेदी करू नका, कारण दूध चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्रमंगळ एकमेकांचे विरोधी मानले जातात. तसेच या दिवशी नवीन घर खरेदी करणे, गृहप्रवेश किंवा पायाभरणी करणे शुभ मानले जात नाही. लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी किंवा धारदार वस्तू जसे की कात्री, चाकू, नेलकटर खरेदी करू नका. नवीन वाहन खरेदी करणे देखील या दिवशी अशुभ मानले जाते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात गंजलेले लोखंड ठेवू नका. जर तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करू इच्छित असाल तर त्यांना लवंग, वेलची आणि सुपारी अर्पण करा. शनिवारी या गोष्टी अर्पण केल्याने शनीचे कष्ट दूर होतात. गरिबी मुक्तीसाठी 11 मंगळवार नारळाचा उपाय करा. गुळ फुटाण्यासोबतच हनुमानजींना 3 प्रकारचे लाडू आवडतात, वजा बेसन, बुंदी आणि मलाई मिश्री लाडू. बेसन लाडू त्यांना विशेष प्रिय आहेत, जे अर्पण केल्याने पापी ग्रह देखील शांत होतात. गव्हाच्या पिठात गुळ, वेलची, खोबरे घालून बनवलेला रोट देखील हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे. मंगळवारी दान करण्याचे खूप महत्त्व आहे. लाल वस्त्र, मसूर डाळ, गूळ, लाल फुले, हनुमानजींची मूर्ती, तेल, सिंदूर आणि लाल चंदन यांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दान नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करूनच करावे. यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते आणि शत्रूंपासून रक्षण होते. हनुमान चालिसाचे पठण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. फिटकरी, तुरटी आणि लवंगाचा महाउपाय केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील आणि हनुमानजींच्या आशीर्वादाने चहूबाजूंनी धन खेचले जाईल. हनुमानजींना कलियुगातील जागृत दैवत मानले जाते. जर तुमचे कोणतेही काम अडकले असेल, नोकरी मिळत नसेल किंवा व्यापारात तोटा होत असेल तर मंगळवारी हनुमानजींची मनापासून सेवा करा. जर तुम्हालाही हनुमानजींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहा. तुमची राशी सुद्धा कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून तुमच्या राशीनुसार आम्ही तुम्हाला योग्य उपाय सांगू शकू. लक्षात ठेवा, हनुमानजींना कधीही दुधाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवू नका, तर नेहमी शुद्ध बेसन किंवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवा, जेणेकरून ते तुमच्यावर प्रसन्न राहतील. जय बजरंगबली.